आभार व्यक्त केले, सगळ्यांपुरती आपल्या भावना व्यक्त केल्या, पिता सुखाच्या, त्याबद्दल तुमचंही त्या ठिकाणी पुण्यनमोदन करतो। कार्यक्रमाचा जो शेवटचा भाग आहे, पुन्हा एकदा धम्माचरणाची प्रतिज्ञा करण्यानं आपण करणार आहोत। बाबासाहेबांनी आपल्याला ज्या काही धम्माचरण करण्यासाठीच्या ज्या प्रतिज्ञा दिलेल्या आहेत, धम्मपालनाच्या प्रतिज्ञा दिलेल्या आहेत, त्या प्रतिज्ञेचं आपण पुन्हा एकदा स्मरण करणार आहोत, चिंतन करणार आहोत। मी आपल्याला विनंती करतो की आपण व्यवस्थित बसूया आणि धम्मपालन करणार घेऊया। धम्मपालन गाथा। आदरणीय धम्ममित्र किशोर जाधव, आपल्याला विनंती आहे। शेवट आपण या आपल्या सोहळ्याचा शेवट धम्मपालन गाथेने करणार आहोत। सर्व पाप सकरण कुशल उपसंपदा सचित परियोदपनं एतं वृत्तान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति तस्मै रोगे परमिच नतावता धम्मदरो यावता बहुभासति योच अपम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मदरो होति यो धम्मं न प्रमज्जति नति मे शरणं भयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन